मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक व मराठा आंदोलक राम जाधव यांच्या आंदोलनाची अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतल्याचे दिसून आले आहे। त्यानुसार जिल्हा परिषद गटनेतेपदी मराठा समाजातील रश्मी बागल तर प्रतोदपदी कुणबी मराठा समाजातील चेतनसिंह केदार यांची निवड करण्यात आली। सोलापूर महापौर निवडवेळी मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याचा आरोप करत राम भैया जाधव यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू केले आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणे, मुंडन करणे, मूक आंदोलन करणे, अर्धनग्न आंदोलन करणे तसेच काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करणे असे विविध प्रकारे आंदोलने करून निषेध नोंदवला आहे। दरम्यान जाधव यांनी महापौर विनायक कोंडाल यांनी राजीनामा देऊन मराठा समाजाला महापौरपद द्यावे किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपद पहिले 1.25 वर्ष कुणबी मराठा समाजाला द्यावे अशी मागणी केली आहे। 19 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणबी मराठा समाजाची निवड न झाल्यास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे व शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या विरोधात रास्ता रोको, आसूड आंदोलन, तिरडी, श्राद्ध व जोडे मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी राम जाधव यांनी दिला आहे। 1993 नंतर सर्व राजकीय पक्षांनी सर्व समाजाला महापौर करून तिथं राजकीय न्याय देण्याची भूमिका घेतली। यंदा सोलापूर महापालिकामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आमची पक्षाकडे मागणी होती, सर्वसाधारणसाठी जागा आहे। गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाला कोणत्याच पक्षाने तिथं न्याय दिला नाही। आपण मराठा समाजाचं तिथं महापौर करून न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही सातत्याने मागणी करत होतो। पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी ओबीसीचा महापौर करून मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथे केला होता। त्या विरोधात गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने आम्ही तिथं आंदोलन करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं, मुंडन आंदोलन केलं, मूक आंदोलन केलं, अर्धनग्न आंदोलन केलं, रंगपंचमी आम्ही काळ्या रंगाने साजरी करून त्यांचा निषेध केला। आमची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मागणी आहे, महापौरची जागा ही 2.5 वर्षासाठी असून 2.5 वर्षांनी तिथं परत रोटेशन पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येणार आहे। त्या चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणची चिठ्ठी तर नसणार आहे, ओबीसी पुरुष, एससी पुरुषची चिठ्ठी असणार आहे। तुम्ही चालू जिल्हा परिषदचं 1.25 वर्षासाठी अध्यक्ष कुणबी मराठाचा करावा आणि विनायक कोंडाल यांचा 1.25 वर्षाचं महापौरचं कार्यकाळ संपल्यानंतर 1.25 वर्ष मराठा समाजाचं तिथं आपण महापौर करण्याचा आपण निर्णय घ्यावा। अन्यथा येणाऱ्या काळात जयकुमार गोरे असतील, देवेंद्र कोटे असतील, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील यांच्या विरोधात मराठा समाज रास्ता रोको करणार, यांच्या तिरड्या काढणार, यांना जोडेमार आंदोलन करणार, यांच्या विरोधात श्राद्ध घालणार, यांची तिरडी काढणार आणि सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये आम्ही तालुक्यात फिरून हे लोक मराठा समाज राजकीय अन्याय केलाय म्हणून यासाठी आम्ही जनजागृती करणार आहे। लोकसभेला मराठा समाजाने तुम्हाला मतपेटीतून उत्तर दिलेलं आहे, विधानसभाला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात। महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदची तिथं निवडणूक होती, भाजपचं मिशन 55+ होतं, पण मराठ्यांनी त्यांना 38 वर तिथं थांबवलं। 19 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष तिथं निवडणूक आहे, कुणबी मराठाचा तुम्ही तिथं अध्यक्ष करावा आणि 1.25 वर्ष महापौर मराठा समाज करण्याचा आपण निर्णय घ्यावा। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सोलापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत आणि मोठा सत्कार तिथं करण्यात येईल। अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही।